राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटाची पक्षाची कार्यकारिणी नवीन तयार करण्यात आली आणि त्याबाबत पत्र पाठवण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाला. आताचे जे प्रांताध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांच्या नावापुढे ते पदनाम दर्शवलेलं नाही, लिहिलेलं नाही. त्याचप्रमाणे प्रफुल्ल पटेल जे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांच्या नावासमोरसुद्धा त्यांचं पद लिहिलेलं नाही. मग त्यांची पदं आहेत का गेलीत असा प्रकारचा प्रश्न संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यावर भाष्य करताना खुद्द पक्षाच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्रा पवार त्याने असं सांगितलं की ही टंकलेखनाची चूक आहे. खरं तर टंकलेखनामध्ये जबाबदार व्यक्ती असतात तिथे आणि ते 4 वेळा पत्र तपासलं जातं. सही करतानासुद्धा सही करणारी व्यक्ती ती तपासून घेते. त्याच्यामुळे टंकलेखनाची चूक अशी काही होत नसते. ते केलेलं असतं जाणून बुजूनच, परंतु कारण नसताना ते टंकलेखकावर ढकलून देण्यात येतं. आणि जर टंकलेखनाची चूक होती तर तात्काळ ती दुरुस्त करून दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नावासमोर ते पदनाम प्रांताध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष असं नमूद करून आणि पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन ते पत्र दाखवलं असतं. ते विषय लगेच थांबला असता, मिटला असता. पण तसं घडलेलं नाही. या अनुषंगाने मला खूप जुनी आठवण झाली. जवळपास 40 वर्षापूर्वीची घटना असेल. वसंतदादा पाटील बहुतेक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मंत्रिमंडळाची यादी दिल्लीवरून ते तयार करून शपथविधीसाठी मुंबईत आलेले होते. आणि शेरेकर नावाचे एक ग्रस्त विदर्भातले बहुतेक होते. त्यांचंही नाव दिल्लीमध्ये यादीमध्ये होतं. आणि तिथून प्रवासामध्ये जे ते मुंबईला पोहोचले शपथविधीसाठी ते मंत्रिमंडळाला ज्यांना संधी दिली होती ते सगळे सूट बूट कोट घालून आणि तयार होते. शेरेकरसुद्धा तयार होते कारण त्यांनाही फोन गेला होता दिल्लीतूनच. सगळ्या लोकांना फोन गेले होते. आणि इथे प्रत्यक्षामध्ये शपथविधी ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला शेरेकरांना असं सांगण्यात आलं की तुमचं नाव सध्या यादीमध्ये नाही. आणि मग हेच कारण सांगितलं गेलं की टंकलेखनाची चूक आहे. मला मोठं आश्चर्य वाटतं मित्रांनो, अशी कशी टंकलेखनाची चूक होऊ शकते. हे सगळं काहीतरी थातूरमातूर कारणं सांगितली जातात. स्पष्ट सांगायची त्याच्यामध्ये एक तर मग हिंमत नसते, धाडस नसते असं म्हणावं लागेल. सुनेत्रा पवारांनी सरळ सांगितलं पाहिजे की त्यांना पदावरून दूर केलेलं आहे. कशाला उगाच काहीतरी आळवळणाने काहीतरी सांगायचं. मित्रांनो, मला जे सुचलं वाटलं पटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.